आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। बोरगावात भाजपकडून विकासाचे राजकारण, 40 वर्षात न झालेलं काम 4 वर्षात पूर्णत्वास। नगरसेवक शरद जंगटे, विरोधकांनी कुरकोडीचं राजकारण थांबवावं। राजकारण करत असताना विकास हाच अजेंडा ठेवून आपण वाटचाल करत आहोत। आमदार शशिकला जोल्ले व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव शहरात विकासाचे राजकारण करण्यात येत आहे। गेल्या 40 वर्षात न झालेला विकास आपण जोल्ले अण्णा वहिनींच्या प्रयत्नाने 4 वर्षातच पूर्णत्वास आणला आहे। विरोधकांनी कुरकुडीचे राजकारण थांबवावे, विकासाच्या मुद्द्यावर बोलून शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करावा। बोरगाव विकासात मॉडेल बनवण्याचा आपला मानस असल्याचं मत हाल शुगर संचालक विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी व्यक्त केले आहे। ते आज बोरगाव येथील वॉर्ड क्रमांक 1 मधील मंजूर झालेल्या सीसी रस्ता पाहणी व आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते। वॉर्ड क्रमांक 1 मधील सीसी रस्ता कामासाठी अण्णा वहिनींच्या प्रयत्नाने 1,30,00,000चा विक्रमी निधी मंजूर झाला आहे। या मंजूर निधीतून दर्गा परिसरात गांधी चौक, नेचे गल्ली, कुंभार गेट, जंगटे गल्ली पर्यंतचे सर्वच मुख्य रस्ते व आंतर रस्ते काँक्रिटीकरण होत आहे। त्याचबरोबर कुंभार तळा ते गोसावी वसाहत पर्यंतचे गटार बांधकाम होणार आहे। शहरात मुरब्बी राजकारणी आहेत, 40 वर्षाचा अनुभव सांगतात, पण 40 वर्षात न झालेला विकास आपण अण्णा वहिनी यांच्या प्रयत्नाने 4च वर्षात पूर्ण केला आहे। आपण राजकारण करण्यामागे उद्देश म्हणजे विकास हाच आहे। गावात अनेक मुद्दे आहेत, समस्या आहेत, पण यावर कुणीही भाष्य करत नाही। कुरकुडीचं राजकारणाला महत्त्व देण्यात येत आहे, पण आपण या गोष्टीत न पडता विकासाचेच राजकारण करत आहोत। सीसी रस्त्यासाठी इतका मोठा निधी शहराच्या इतिहासात प्रथमच आहे। लवकरच या सर्व कामाचा लोकार्पण सोहळा होणार आहे, असे शेवटी शरद जंगटे यांनी सांगितलं। येणाऱ्या काळात नगरोद्यान निधीतून मंजूर झालेल्या 29 शिलाई मशीन व 3 चाकी 2 व्हीलर व सोलार वॉटर फिल्टर यांचे वितरण लवकरच होणार असल्याचं मत शेवटी शरद जंगटे यांनी व्यक्त केलं। यावेळी बोरगाव बिरेश्वर बँक शाखेचे चेअरमन अजित तेरताळे, जितेंद्र भोजे, BK महाजन, शंकर गुरव, महावीर चोकावे, नागेश कुंभार, अजित कांबळे, भरत पाटील, बाहुबली पाटील, किसन गोसावी, राजू लटलटे, संजय महाजन, भूपाल महाजन, भरत कांबळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। माजी मंत्री व निपाणीचे आमदार माननीय शशिकला जोल्ले वहिनी आणि माजी खासदार आणि DCC बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगावच्या विकासासाठी 3 कोटीची अनुदान मायनॉरिटी या फंडातून मंजूर झालेलं होतं। त्यातून 1 वॉर्डामध्ये 1.5 कोटीचं कामगारीचं आम्ही कामगारी घेतलं होतं। त्या कामगारीचं कामकाज आज 2 दिवसाला आम्ही कामकाज चालू केलेलं आहे आणि ते कामकाज म्हणजे प्रगतीपथावर आहे। आणि बोरगाव 1 वॉर्डमधून वकीलच्या घरापासून ते जंगटे कोट तो महादेव नेजे तो कुंभार गेट, परत कुंभार गेट तो गांधी चौक, परत निकम गल्ली टू पडवले बोळ, परत ह्या मेन रोडला जोडणाऱ्या आजूबाजूची सगळी बोर्ड रस्ते, परत गटार, परत दर्ग्यामध्ये 25-30 लाखाचं काँक्रिटीकरण झालेलं आहे। 8-10 दिवसामध्ये कामाचं पूर्ण काम संपून याचं लवकरात लवकर निपाणी भागाचे आमदार शशिकला जोल्ले यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्याचं आम्ही काम करणार आहे। आणि बोरगावमध्ये 1 वार्ड हे आदर्श वार्ड, एक सिंगापूर मॉडेल बनवण्याचं आमचं ध्येय आहे आणि ते येत्या काळामध्ये ते पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करतो। त्याच्यासाठी गावातल्या सर्व आमच्या 1 वॉर्डमध्ये आणि गावाच्या सर्व सहकाऱ्यांचं नागरिकांचं सहकार्य लाभलं आहे, इतर पूर्वी लाभू दे। आणि आम्ही सकल भाजप कार्यकर्त्यांनी एक अण्णा वहिनींच्या मार्गदर्शनामध्ये एक आम्ही हे पाळलं आहे की विकासाचं राजकारण करावं आणि कोणी असेल तर आमच्या पुढे विकासाचं राजकारण करू दे, त्याला आम्ही सपोर्टच आहे। गावच्या विकासासाठी राजकारण करण्यासाठी आम्ही कधीही बद्ध आहे, एवढं सांगून मी माझी अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।